राज्यातील मागासवर्गीय तसेच महिलांच्या बाबत सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बदलापूर शहर तसेच ग्रामीण भागातील बौद्ध समाजाच्या वतीने केंद्र तसेच राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। बदलापूर पश्चिम रमेशवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। यामध्ये अक्षता म्हात्रे बलात्कार व हत्या प्रकरण तसेच अंबरनाथ बदलापूर शहरातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध करण्यात आला। तर एकूणच राज्यात आणि देशभरात होणाऱ्या मागासवर्गीय समाज तसेच महिलांवर सातत्याने होत असलेल्या अत्याचाराबाबत उपस्थित मान्यवरांनी सरकारला जबाबदार धरत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। गेल्या 10 वर्षांमध्ये या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाची सत्ता आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये आपण बघतो महाराष्ट्रात तसे इतर महाराष्ट्राबाहेर महिला सुरक्षित नाही आहेत, किंबहुना मागासवर्गीय समाजाच्या विरोधामध्ये हे सर्व शासन चाललेलं आहे। अनेक महिलांवरती अन्याय अत्याचार होतात, त्यांच्यावरती बलात्कार केले जातात, बलात्कार करून त्यांच्या हत्या देखील केल्या जातात। आताच मध्यंतरी अक्षता म्हात्रे यांचा ही महिला एक मनशांती म्हणून मंदिरामध्ये गेली होती, पण तिथल्या पुजाऱ्यांनीच तिच्यावरती बलात्कार करून तिची हत्या केली। म्हणजे अंबरनाथमध्ये देखील एका मुलीवरती बलात्कार करण्यात आला। असे मागासवर्गीय विद्यार्थी असतील किंवा मागासवर्गीय मुलं असतील, शाळेतली मुलं असतील, त्यांच्या देखील हत्या केल्या जातात। त्यामुळे हे नेमकी जात बघून हे शासन किंवा शासनातले जे अधिकारी आहेत ते हे टार्गेट आपल्या मागासवर्गीयांना करतात का, असा हा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि असे प्रकार आता दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। त्यामुळे बौद्ध समाज कुठेतरी आता एकत्र येऊन या सरकारला, या देशातील सरकारला आणि महाराष्ट्राच्या सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आपण तातडीने यावर उपाययोजना केली पाहिजे आणि मागासवर्गीय समाजाला आणि तमाम माझ्या सर्व भगिनींना सुरक्षितता देणे हे आपलं कर्तव्य आहे। यात जर आपण कसूर करत असाल तर बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आज बदलापूरमध्ये उतरलेला आहे। उद्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्र येईल आणि एक मोठी रक्तरंजित क्रांती या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही। बौद्ध समाज टार्गेट केला जातो याला कारणच आहे, कारण की मुळातच बुद्धांची जी विरासत आहे ही विद्रोही विरासत आहे आणि आपले लोक सातत्याने तुम्ही इतिहासामध्ये बघितलं तर विरोधच केला आहे, जे सत्याच्या बाजूने सातत्याने उभे राहिलेले आहेत। आणि हा जो नाग लोकांचा इतिहास आहे इथल्या पेशवाईला नक्कीच माहिती आहे। आणि आता जी सरकार ही पेशवाईची सरकार आहे। आज ही सरकार आमचं संविधानिकरित्या मान्य करत नसेल तर भीमा कोरेगावचा 1818चा इतिहास परत यांना दाखवावा लागेल, मला असं वाटतं, तरच या हत्या थांबतील। आणि याला सर्वस्व जबाबदारी फडणवीस आणि त्यांची टीम असेल। सातत्याने महाराष्ट्रामध्ये या समाजावरती अन्याय अत्याचार चालू आहे। बुद्धिस्टच नाही तर आज ओबीसी बांधवांमधून जे प्रकर्षाने इथले भूमिपुत्र आहेत त्यांच्यावरती सुद्धा अन्याय होतो आहे। आणि याच्यातून हे दिसून येतं आहे की हे सरकार इथल्या रयतेचं सरकार नाही आहे, जे शिवरायांना अपेक्षित असलेलं स्वराज्य निर्माण करू इच्छित नाही। ही तीच पुन्हा पेशवाई जी 1818ला संपवली होती ती पेशवाई आता पुन्हा उदयास आलेत, तर मला वाटतं पुन्हा तो इतिहास आम्हाला दोहरायची वेळ येईल असं वाटतं। मी पुन्हा एकदा ह्या सरकारला इशारा देऊ इच्छितो की जर असे सातत्याने होत असतील तर सरकारच्या ज्या लोकांना, जे बेजबाबदार लोक आहेत या लोकांनी स्वतःचा राजीनामा दिला पाहिजे आणि जे जबाबदार लोक आहेत त्यांना तिथं न्यायिक भूमिका घेऊन तिथं उभं केलं पाहिजे। निषेध करतो। बौद्ध समाजाने जो बदलापुराने जो मुद्दा घेतलेला याला मी पाठिंबा देतो आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि बामसेपच्या तमाम संघटनांकडून मी जाहीर पाठिंबासुद्धा देतो। सातत्याने या आंदोलनामध्ये आम्ही असणार आहोत। जातीवादी सरकारच्या विरोधात आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे, कारण की हे मनोवादी जे लोक आहेत आणि ते वारंवार या अशा घटना घडवून आणत असतात मुद्दामहून। तेव्हा मला फक्त असंच एकच म्हणायचं आहे की या महाराष्ट्रातलं जातीवादी सरकार हे आपण घालवणं गरजेचं आहे आणि आपण सर्वांनी एक संघ राहिलं पाहिजे, तरच कुठे अत्याचार थांबतील। पॅन्थरच्या काळामध्ये ज्यावेळेस वरळीला दंगली वगैरे व्हायच्या त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे बौद्ध तरुण एकत्र झाले आणि त्यांनी हा महाराष्ट्रामध्ये काही पॅन्थरच्या नावाखाली काही बदल घडवून आणले। तसंच जर तरुणांनी ह्याच्याकडे जास्त लक्ष जर दिलं तर समाजाची सुरक्षा करता येईल, कारण की पोलिसांचं ते काम आहे तसं समाजातील तरुणांचं देखील ते काम आहे आणि ते त्यांनी जागृत राहिलं पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगेन। शिंदे साहेबांनी काही ती योजना दिली, कशा ती भाडमध्ये गेली ती योजना, काय होतं ते बायका पण त्याच्यामध्ये एवढं हे झालेले की जातात, कसली योजना
आतापर्यंत किती प्रकार घडले, त्याच्यामध्ये काही महिला मेलेल्या किती झालं. 1500 रुपये दर महिन्यात देण्यापेक्षा तुम्ही शाळेमध्ये जे काही मुलांना आज फी वाढवली ते कमी करा ना. तुम्ही काहीच करत नाही. कुठे काय झालं का फक्त आंदोलन होतं. काय होतं त्याच्यातून काहीच साध्य होत नाही. असं काही आंदोलन करा की जे माणूस गेले त्यासाठी आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. हे तुम्ही करा ना. फक्त आता येतात घरी जातात, याच्या पुढे काहीच होत नाही. आणि तिथे पैसे देऊन सगळा कारभार दाबलेला जातोय. आज बायका कुणीच सुरक्षित नाही, छोटी मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीये. आणि जे आता समजा माणसं जे अत्याचार करतात ते कुणाची बहीण असते, बाप असतो, सगळं असतं. यांना लाजा वाटल्या पाहिजेत की ज्या मुलीवर अत्याचार करतात, महिलेवर अत्याचार करतात. आणि काहीच होणार नाही इथून पुढे. जर आपण समजा असं आंधळेपणाने हे करत राहिलो की आता तुम्ही आता इथून पुढे ते आंदोलन करा की ज्या बांधवांना ज्याच्यावर आपल्याला अत्याचार होतो त्याला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा. त्याच्यासाठी तुम्ही सक्षम राहा. फक्त झोपी राहू नका. खूप आपल्याला कायद्याने आपल्याला खूप काही दिलेलं आहे, पण अजून आपण झोपेतच आहेत. आपण अजून जागृत झाले नाही. आपल्याला अन्याय होत आणि आपण सहन करतो. फक्त आता इथून पुढे तुम्ही असा निर्णय घ्या की इथून पुढे आपल्याला काहीतरी हे झालं पाहिजे आणि त्यांना चांगली सजा झाली पाहिजे. ती पण सजा अशी झाली पाहिजे की ती फक्त पोलिसांच्या हाती नाही किंवा ते याच्यामध्ये कोर्टामध्ये ते म्हणतात ना ती पट्टी बांधलेली असते, ते अंधारी हे बांधलेलं असं खरोखर न्याय मिळत नाहीये. आणि त्यांना ना आपल्या हवाली करून जसं त्या महिलेला मारले, जसं तिला म्हणजे तिचं जे काय आता सांगण्यासारखं पण नाही कारण ते लज्जिस्त पद आहे की तसं त्यांना आपल्या हातात देऊन त्याचे हातपाय तोडले पाहिजे. असे तुम्ही काहीतरी सजा द्या त्यांना. मागणी म्हणजे खरं तर जातीभेदच चाललेला आहे. हा जातीवाद वाढत चाललेला आहे. आणि जे हे म्हणजे दलितांचं, वंचितांचं जास्त शोषण केलं जातं. जे अन्याय होतात ते गरीब लोकांवरच होतात. आणि मेन जे अन्याय झालेले ते कुठेतरी झाकण्यासाठी दुसऱ्या प्रक्रिया चालू केल्या जातात, जे जशा योजना आहेत किंवा अन्य काही इतर. आणि म्हणून मग याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि अन्याय भेटतच नाही. म्हणजे खूप प्रकरणं असे झालेले आहेत, महिलांचे झालेले आहेत. म्हणजे एका मंदिरात जाणं सुद्धा आता महिलांना खूप मुश्किल झालेलं आहे की मंदिरावर विश्वास असतो, देवावर विश्वास असतो म्हणून महिला तिथे जाते आणि तिथेच अत्याचार होतो. म्हणजे ही खूप निंदनीय गोष्ट आहे. आणि लहान मुलींवर जे अत्याचार होतात म्हणजे प्रकरण जास्त वाढलेलं आहे, पण ह्याच्याकडे शासन काय सरकार लक्ष देत नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं जर याच्यावर या अन्यायाविरुद्ध त्यांनी काही केलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन छेडू. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.